जिल्हा परिषदेच्या निवडणुका या ठिकाणी सुरू आहेत, त्याचबरोबर पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आणि आपण जाणून घेत आहोत जनतेचा जाहीरनामा या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेच्या मनामध्ये काय समस्या आहेत, कोणते पक्ष आहेत, कोणाची धोरणं त्यांना आवडतात. आपल्यासोबत काही चिकोरड्यातील ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय वाटते तुम्हाला, चिकोरडा गाव असेल किंवा आजूबाजूचे जे सर्कल असेल त्यामध्ये लोकांचा मूड काय आहे? आणि खास करून ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जरी असली तर आमदाराच्या चेहऱ्यावरील निवडणूक लढवली जाणार आहे, ते आजी असतील किंवा माझ्या असतील. काय वाटतं? मला तर वाटतं की लोकांचा मूड आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या मुद्द्यावर लढवली जाईल. आणि हा जो मतदारसंघ आहे पूर्वाश्रमीचा काँग्रेसचा बालेकिल्ला, त्यामध्ये गेल्या वेळेस 72 मतदारांनी परिवर्तन करून भारतीय जनता पार्टीचे रमेश आप्पा कराड यांना निवडून दिलं. आणि विकासाची एक मूळधारा आता ह्या ग्रामीणमध्ये सुरुवात झाली. हा जो मतदारसंघ आहे तो थोडासा शेतकरी बहुल मतदारसंघ आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये शेतकरी हे ऊस उत्पादक शेतकरी आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत फक्त भाव देणं आणि त्याच्यावरच निवडणुका लढविणं एवढ्यापुरतंच मर्यादित हा मतदारसंघ. पण मतदारसंघातल्या जो वंचित म्हणजे शेतकरी सोडून जो इतर वर्ग आहे त्यांच्यासाठी ह्या काँग्रेसनं काहीच नाही केलेलं. त्याच्यामुळं हे जो सामान्य शेतकरी सोडून जो वर्ग आहे तो विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीला मतदान करेल असं मला वाटतं. बरं, मागच्या टर्ममध्ये विधान परिषदेला आमदार रमेश आप्पा कराड हे होते आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक होऊन जवळपास बराचसा काळ लोटलाय, काही महिने लोटलेत. तर या काळामध्ये रमेश आप्पा कराड यांनी काय कामं केलेली आहेत लोकांसाठी, इथल्या ग्रामीणसाठी? खास हां, ग्रामीणसाठी रस्ते आहेत, परत लाडकी बहीण योजना चालू केलेली आहेत. परत असे वंचित बरेचसे लोक राहिले होते की ज्यांचे निराधारच्या पगारी असतील त्या पगारीचं काम केलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं की हा मतदारसंघ शेतकऱ्यासाठी जो अंतर्गत रस्ते पाहिजेत, जो की शेतकऱ्याचा ऊस रस्त्यापर्यंत यायला पाहिजे आणि तिथून कारखान्याला जायला पाहिजे. आम्हाला जेवढा टन ऊस होतो आहे त्याच्यापेक्षा बराचसा पैसा खर्च आम्हाला रस्त्याला काढण्यासाठी अंतर्गत रस्त्यालाही करावं लागतं. तर प्रामुख्यानं आता रमेश आप्पांनी अंतर्गत रस्ते दुरुस्ती म्हणजे पानंद रस्ते दुरुस्त करण्याचा शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावलेला आहे. बरं, आता तुम्ही चिकोरडा गावात राहताय. चिकोरडा गावाच्या पुढे सामान गाव आहे. हो. आणि आता सामान गावाच्या रस्त्यानं आता मी पण आलेलो आहे, तर या रस्त्याची दुरावस्था रमेश आप्पांना दिसत. हो, तुम्ही एकदम बरोबर प्रश्न विचारलात. साखरापाटी ते वडरवाडीपर्यंत हा रस्ता झाला होता, तिथं तुम्ही पाटी लावलेली आहे. तुम्ही बघा की 2025पर्यंत त्या गुत्तेदारानं तो रस्ता म्हणजे 2022ला झालेला रस्ता 2025पर्यंत त्या गुत्तेदाराकडे आहे आणि त्या गुत्तेदाराचं नाव संतोष देशमुख का कोणतरी आहे. त्याच्याकडे 5 वर्ष दुरुस्तीसाठी आहे. त्यांनी एकदाही दुरुस्त केलेला नाही तो रस्ता आणि त्याची दुरावस्था बघा कशी झालेली आहे. सोबत तुमच्या काही हे पण दुसरे ग्रामस्थ काय वाटतंय, गुत्तेदार मूळ रस्ता थांबले असल्याचं पण ग्रामस्थ नाही त्यांनी दुरुस्त जो केलाय ना त्याचे मी पूर्ण माहिती देतो की 2022ला ना 22 गुत्तेदाराकडे 5 वर्षाची दुरुस्तीचं हे असतं. त्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये एक वेळेस त्यातली ती रिपेअरिंग झालेली पण आहे, नाही याच्यातला भाग नाही. झाली मला तर काय या वर्षी लातूरमध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि अतिवृष्टीमध्ये हायवे पण या ठिकाणी खराब झालेले खचलेले आहेत आणि ग्रामीण भागातले पण रस्ते या ठिकाणी खचलेले आहेत. अतिवृष्टीचा हा खूप फटका बसलेला आहे. त्याच्यामुळे आमचे सहकारी म्हणतात की रस्ता खराब झालेला आहे. हो, झाला, पण अतिवृष्टीचा पण या ठिकाणी भरपूर फटका बसलेला आहे. एक प्रश्न आहे की माझा आणखीन एक या ठिकाणी मला आमच्या सहकार्याने बोललेल्या प्रश्नाचं या ठिकाणी मला एक उत्तर द्यायचं आहे. आमचे सहकारी म्हणले की मांजरा पट्टा हा देशमुखांनी तयार केलेला आहे. ऊसाचा हा पट्टा आहे. ऊसाच्या माध्यमातून आमच्या मांजरा पट्ट्यातील सर्व शेतकरी शेतमजूर हे या ठिकाणी सुजलाम आणि सुफलाम झाले. प्रत्येकाच्या हाताला रोजगार देण्याचं काम या ठिकाणी देशमुख परिवारातील सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. सर्व दोन्ही गटासाठी आहे का, दोन्ही गटासाठी माझा प्रश्न आहे दोघांसाठी की आता मी 2 दिवस झालं या ग्रामीण भागामध्ये दौऱ्यावर आहे, तर लोकांनी सांगितलं की रस्त्याचा प्रश्न तर त्यांनी मांडलाच, पण खास करून शेतकऱ्यांसाठी रानडुकरांचा त्रास आणि हरणांच्या कळपाच्या त्रासाबद्दल बोललं गेलंय. आता आजी आमदार असतील किंवा माझे आमदार असतील यांच्या काळात तो प्रश्न सुटलेला नाही किंवा लोक बोलले नसते. मग याबद्दल सगळं तुम्हाला काय वाटतंय? मी नंतर सर नाही हा एकदम तुम्ही महत्त्वाचा प्रश्न विचारलात. जंगली प्राण्यांचा त्रास म्हणजे सगळ्यांनाच आहे.
आणि तो प्रामुख्यानं सोडवायला पाहिजे हा वन खात्याचा हे आहे का. आणि याच्यावर जरूर आजी असतील, माझी असतील की नाहीतर कोणी असतील, ह्याच्यावर जरूर सगळ्यांनी विचार वन करावा. खातं तर आता मला वाटतं रमेश आप्पा कराड हे सत्तेमध्ये आहेत, वन खातं तर त्यांच्या ताब्यामध्ये नाही obviously. आम्ही ते आपणच्या त्याच्यावर पावलं कानावर उचलली. जरूर घालू हा मुद्दा. आणि हा शेतकऱ्याच्या एकदम जिव्हाळ्याचा प्रश्न नाही, आहे. आपण काय कधी म्हणाल? घालणार कानावर सर्वसमावेशक, त्यांच्या? हा? कधी घालणार कानावर? या ठिकाणी गोर गरीब नाही, शेतकरीचा या ठिकाणी बळी गेला या आहे. 1.5 वर्षातच हा बळी गेला प्रश्न आपण कधी उद्भवलेला घालणार नाही. कानावर हा त्यांच्या? मागच्या 10 वर्षापासून होय. 10-15 वर्षापासून डुकराचा मुद्दा आहे. मी पहिल्यांदा माझ्या मित्रांनी सांगितलं की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विकासात्मक धोरण, त्यांची विकासाची कामं, हे ते सगळं फक्त फेकाफेकी, बाकी काही नाही. देशात काय चालू आहे ते बघण्यापेक्षा बाहेर देशातलंच काहीतरी कुठलं तुलनात्मक काहीतरी अभ्यास करणं, ते इथं काहीतरी सांगणं करणं. आता मला सांगा, आपल्या देशाची अर्थव्यवस्था 4थ्या क्रमांकाला आहे. हे तुम्ही सांगता, जाहिराती करतात, त्याचे बऱ्याच ठिकाणी चॅनलवर इकडं तिकडं ते बाईट असतात. देशाची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर जर 4थ्या क्रमांकावर असेल, त्याची आम्हाला देणं घेणं काय, आमची आर्थिक परिस्थिती काय, स्थानिकचे मुद्दे महत्त्वाचे वाटतात का तुम्हाला? तर प्रश्नच नाही. सारेची नाही, देशाची आर्थिक परिस्थिती सुधारली तर स्थानिकची परिस्थिती डॉलर सुधारणार काय नाही ना. वाढतोय, हा? डॉलर काय वाढतोय. नाही डॉलर का वाढतो